आणि इंजिनियर विष्णुदादा देवकते हे स्वागतामध्ये सहभागी आहेत। विष्णुदादांच्या माध्यमातून अतिशय समर्पक पद्धतीने या आरक्षण बचाव यात्रेचं गेवराई शहरात आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सत्कार संपन्न झाला असेल त्यांना विनंती आपण लगेच खाली यायचं आहे। कोयता देऊन स्वागत संपन्न झाले, त्यांना विनंती आपण खाली यायचं आहे। वाड्या वस्त्या तांड्यावरती राहणारा हा गौर बंजारा समाज या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालंय। इंजिनियर विष्णुदादा देवकते हे देखील या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दाखल आहेत। सर्वांना विनंती आता खाली बसून घ्या, बाळासाहेबांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे। सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्यायचं आहे। ओम प्रकाश वाल्मीकि नावाचे एक हिंदी कवी असं लिहितात की मेरे पीढ़ी ने अपने सीने पर खोद दिया है संघर्ष, यहाँ आंसुओं का सैलाब नहीं बल्कि विद्रोह की चिंगारी फुलेगी। आपके तुहे में तनी गुठिया आपके तहखाने में नवा इतिहास रचेगी। नव्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात आणि बाळासाहेबांचं मनोगत आपण ऐकूयात। बाळासाहेबांना विनंती। सर्व ओबीसी संघटनाने आजच्या या आरक्षण यात्रेचं स्वागत केलं। मी त्यांचं सगळ्यांचा असणारा आभार, जाहीर आभार या ठिकाणी मानतोय। मंचकावरती उपस्थित सर्व वक्ते, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, मी असं म्हणेन 2024 हे दोन गोष्टींसाठी महत्त्व ठरणार आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो। एक म्हणजे मागच्या लोकसभेमध्ये मोदी 400 म्हणत होते, मी असं म्हणेन राहुल गांधी कच्चा खिलाडी आहे। वंचित बहुजन आघाडी त्यांना मदत करायला तयार होती, त्यांनी मदत घेतली नाही आणि म्हणून किमान देशभरामध्ये 40 जागा त्यांच्या कमी आल्या। म्हणून मी त्याला कच्चा खिलाडी म्हणतो, कच्चा लिंबू म्हणतो की त्याची जर वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता केला असता तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, त्यांच्या जागी राहुल गांधी बसला असता। संविधान वाचलं, 400 पार आम्ही बदलू, नारा संपला। आणि आता आपण बघत असाल की पदोपदी पावलोपावली नरेंद्र मोदी संविधानाची दुवा देतोय अशी असणारी परिस्थिती आहे। झटका कसा असतो हा त्याच्या लक्षात आला की त्याचा हलाल होता वाचला। आता एक नवीन मुद्दा तिथे असताना काढण्यात आलेला आहे। संविधानातलाच एक भाग आहे, तो आरक्षणाचा भाग आहे। हा खेळ सुद्धा इथल्या सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केला। राजकीय सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केला आणि या राजकीय सत्ताधाऱ्यांबरोबर इथल्या असणारे श्रीमंत मराठी सुद्धा जे आहेत तेही त्याच्यामध्ये सहभागी झाले। महाराष्ट्राची गेली अनेक वर्ष सत्ता ही जी आहे ही 171 कुटुंबाच्या हातामध्ये आहे। तुम्ही 171 कुटुंब विसरून जा, माझं म्हणणं आहे। हा जिल्हा कुठचा आहे? बीड जिल्हा आहे। बीड जिल्ह्यामध्ये आत्ताचे असणारे आमदार नामदार आणि 15-20 वर्षापूर्वीचे आमदार नामदार कोण होते आहेत बघा। तर हे तुम्हाला घराण्यांमधूनच दिसतील।
सामान्य माणसांमधून तुम्हाला दिसणारच नाही. आणि अशा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही कुटुंबाने ही सत्ता आपल्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतंय की आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला आता असणारं नवं चॅलेंज उभं राहायला लागलं. एक नवं चॅलेंज उभं राहायला लागले, ते आपण असणारं मोडलं पाहिजे. आणि ते मोडायचं असेल एकतर ते आरक्षण, इंग्रजी शब्द जो डायल्यूट आपण म्हणतो, पातळ, ते डायल्यूट करून टाका. म्हणजे कोणाच्याच हाताला लागणार नाही. आणि दुसऱ्या बाजूस ते जर रद्द करता आलं तर तेही रद्द करा. दोन्ही बाजूंनी खेळ चालला आणि या दोन्ही बाजूने खेळ चालत असताना या देशामध्ये जो विकलांग झालेला समूह आहे, 70 वर्षाच्या राजवटीमध्ये जो विकलांग झालेला समूह आहे, त्या समूहाला वापरल्या जातं हे लक्षात घ्या. जाणीवपूर्वक इथे असणारं वंचित बहुजन आघाडीवरती आरोप केला जातोय की आम्ही आमची परिस्थिती बदलली, आमची भूमिका बदलली. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही, ही लक्षात घ्या. आम्ही आमची भूमिका बदलली नाही. लोकसभेच्या अगोदर आहे, लोकसभेच्या नंतर आहे, आमची जी भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीलाच असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजून कोणाचा अंतर्भाव होता कामा नये. जरांगे पाटील जी मागणी मागण्या करतायत ही आम्हाला अमान्य आहे. परंतु सरकार जे करतंय, खोटा सर्टिफिकेट 55 लाख दिल्या, हे घटनेच्या विरुद्ध आहेत. आता हे सगळे सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते ज्यावेळेस व्हॅलिडिटी काढायला जातात त्यावेळेस त्यांचा अर्जही घेतला जात नाही, अशी परिस्थिती आहे. ही जी फसवणूक झालेली आहे, या फसवणुकीच्या विरोधात आहोत, हे आम्ही असताना लक्षात घ्या मित्रो. आणि म्हणून या आरक्षणाच्या संदर्भात लोकांना जाणीव व्हावी, त्यासाठी ही असणारं आरक्षण बचाव यात्रा आम्ही महाराष्ट्राच्या 22-23 जिल्ह्यांमध्ये काढलेली आहे. 22-23 जिल्ह्यांमध्ये काढलेली आहे. इथल्या असणाऱ्या गरीब मराठ्यांना आम्ही असणारं सांगतो, जरांगे पाटील यांना भेटून मी सांगितलं होतं तुमचे विरोधक ओबीसी नाही, हे लक्षात घ्या. तुमचे विरोधक ओबीसी नाही, तुमचे खरे विरोधक जे आहेत हे निजामी मराठे, हे 169 कुटुंब जे आहेत हे तुमचे खरे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी लढाल त्या दिवशी तुमची असणारी सुटका होणार आहे. त्या दिवशी तुमची सुटका होणार आहे. मागच्या अनेक वर्षामध्ये इथली आमदारकी असेल, खासदारकी असेल, हे जे 169 कुटुंबाने इथले राजकीय पक्ष कैद केलेत, काँग्रेसही कैद केलेला आहे, एनसीपी सुद्धा कैद केलेला आहे, उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी कैद केलेला आहे. त्यांनी कुटुंबाच्या बाहेर उमेदवारी देऊ दिली का? मागचं कशाला जायचं? या लोकसभेमध्ये 31
जे कुणबी मराठा उमेदवार उभे आलेले आहेत, निवडून आलेले आहेत, सोशल मीडियावरती ते एकमेकांचे नातेवाईक कसे आहेत याची पुरी कुंडली आली होती, पूर्ण कुंडली आली होती की हे जे 31 आहेत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. आणि म्हणून आम्ही असं वारंवार जरांगे पाटील यांना असं म्हणतोय, आपण जी घोषणा केलेली आहे 288 जागा लढवण्याची ती अंमलात आणा आणि गरीब मराठ्याला जे आहे ते उमेदवारी देऊन एकदा तुम्ही मोकळे व्हा. त्यानं हे पक्ष देतच नाही, उमेदवारी दिली नाही ते निवडून कुठे येणार. आम्ही इथे जे आहे ते इथला असणारा ओबीसी, एसटी, व्हीजेएनटी जे आहेत आणि आदिवासी जो आहे त्याची काळजी आम्ही असणारा या ठिकाणी करतो. त्याची काळजी जी आहे ती आम्ही असणारा या ठिकाणी करतो. मित्रो, एक नवीन फंड आता सुरुवात झाला. ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणायचं आहे तर ते विधानसभेच्या अगोदर येणार नाही, ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे. ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर येणार आहे, कारण का विधानसभा हे वापरलं जाणार आहे हे आपण लक्षात घ्या. विधानसभा ही वापरल्या जाणार आहे. शरद पवार काय म्हणाले, 225 समाजाचे आमदार आणायचे. त्यांनी महाविकास आघाडी म्हटली असती तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचे समाजाचे आणायचे म्हणजे रस्ता मोकळा झाला. उद्या हे जर 225 आले तर ओबीसीचं आरक्षण संपलं म्हणून समजा ओबीसीने लढण्यात काही अर्थ नाहीये. त्याचं कारण सांगतो. ओबीसीची मागणी काय आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, ही मागणी आहे की नाही. याच मागणीचा वापर केला जाईल, याच मागणीचा वापर केला जाईल. नवीन सभागृह जे येईल त्या नव्या सभागृहामध्ये ठराव मंजूर केला जाईल की ओबीसीची जात गणना झाली पाहिजे आणि त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्यासाठी एवढं बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही, जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षण स्थगित करण्यात आलेलं आहे. मला अनेक ओबीसीचे महाभाग म्हणतात, साहेब कोर्ट मोकळा आहे. मी त्याला म्हटलं, सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही. सामाजिक लढ्यासाठी कोर्ट हे उपयोगी नाही. तुम्ही उद्या कोर्टात गेला आणि सभागृहाच्या कामकाज जे आहे, प्रोसिडिंग जे आहे त्याला चॅलेंज केलं तर कोर्ट तुम्हाला असताना सांगणार आहे की बाबा रे, तुम्ही सुब्बू सोरेन, एका काळचा झारखंडचा माजी मुख्यमंत्री, त्याची केस तुम्ही वाचलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुब्बू सोरेनची केस गेली, त्याला 30 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिले असेल नरसिंहरावने मतदान करण्यासाठी. कोर्टाने सीबीआय नेमली, सीबीआयने इन्क्वायरी केली, 6 महिन्यामध्ये अहवाल दिला की सुब्बू सोरेनला पैसे मिळाले, त्यांनी उचलले, बँकेमध्ये टाकले आणि मतदान जे आहे ते काँग्रेसच्या बाजूने केलं. रेकॉर्ड आला सगळा.
सुप्रीम कोर्टाने तो रेकॉर्ड मान्य केला, ग्राह्य केला, पण सुप्रीम कोर्ट म्हटलं की आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. भ्रष्टाचार झालाय तर होय झालाय, पण आमचे हात बांधलेले आहेत, आम्ही तिथे असताना काहीच कारवाई करू शकत नाही. याचं कारण संविधानाने सांगितलंय की सभागृहामध्ये चाललेला कारभार याच्यामध्ये कोर्ट इंटरफिअर करू शकत नाही. न्यायालय जे आहे ते सभागृहाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, आणि म्हणून आमचे हात बांधलेले आहेत. आम्हाला दिसत असलं, माहीत असलं, समजत असलं तरी आम्ही काही करू शकत नाही. तीच परिस्थिती इथं होईल, तीच परिस्थिती इथं होईल की उद्या गेला तर कोर्ट म्हणेल की बा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे निर्णय, अगोदरच दिलेला आहे, आम्ही लक्षात देतो. जनगणना होईल तेव्हा होईल. 5 वर्षात झाली तर चांगली, 5 वर्षात झाली नाही तर पुन्हा लटकत राहील. अगोदरच असताना नगरपालिका महानगरपालिकेच्या ओबीसीच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने स्थगिती मिळालेली आहे. नोकरी आणि शिक्षण याला स्थगिती सभागृहामार्फत मिळून जाईल. मग काय करणार? तेव्हा ओबीसीने आता असताना जागरूक झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. मला ओबीसी सांगून साहेब आम्ही एकत्र ते आम्ही तर लाखाच्या सभा घेतो. म्हटलं तुम्ही घेता ओबीसीच्या सभा घेता की स्वतःच्या समाजाच्या सभा घेता? तुम्ही सभा घेता त्या ओबीसीच्या सभा घेता की समाजाच्या सभा घेता? त्या समाजाच्या सभा आम्ही घेतो. मी सगळ्यात चांगलं उदाहरण देईन. धनगर समाजाच्या असणाऱ्या पंढरपूरचं असणारं अधिवेशन, धनगर समाजाने असणारं पंढरपूरला अधिवेशन बोलवलं. 5 लाखाच्या वरती धनगर समाज उपस्थित राहिला. अटल बिहारी वाजपेयीला त्यांनी असणारं निमंत्रण केलं. अटल बिहारी वाजपेयी आले, भाषण झालं. 2 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही धनगर समाजाला लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, एकही उमेदवारी मिळाली नाही. अनेक धनगर कार्यकर्ते माझ्याकडे बोंबलत आले, सर आम्ही असं एवढं केलं, एवढं झालं, पण आम्हाला उमेदवारी नाही, बीजेपीने आम्हाला उमेदवारी दिली नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही ताकद दाखवलीत, तुम्ही मतदारसंघाची ताकद दाखवलीत की तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवलीत? तुम्ही महाराष्ट्राची ताकद दाखवलीत. ती महाराष्ट्राची ताकद जेव्हा मतदारसंघामध्ये येते त्यावेळेस विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 30, 35, 40 हजारापर्यंत आहे. तीस 35, 40 हजारापर्यंत आहे. परिणाम काय? 2.5-3 लाखाच्या मतदारसंघामध्ये तुम्ही विचार केला. मी आजही असणाऱ्या ओबीसी समूहाला आवाहन करतो की माळ्यांनी माळ्याचं अधिवेशन घेतलं, धनगरांनी धनगरांचं केलं, वंजाऱ्यांनी वंजाऱ्यांचं केलं, किंवा इथे असताना कायकाड्यांनी केलं, अमुख्याने केलं, तमुख्याने केलं. हे तुमचे समाजाचे अधिवेशन आहेत. तुम्ही समाजाची जाणीव करून दिली, समाजाची ताकद तुम्ही असताना दाखवून दिली आहे. ती समाजाची ताकद आहे, ती राजकीय ताकद नाही, हे आपण लक्षात घ्या. की ज्या दिवशी आपण राजकीय ताकद निर्माण कराल त्या दिवशी आपल्याला इथले राजकीय पक्ष भियायला लागतील, एवढं असं लक्षात घ्या. आणि राजकीय ताकद निर्माण करायची असेल तर ती समाजाच्या नावाने उभी राहणार नाही,
तर ती ओबीसी म्हणून राहणार, मागासवर्गीय म्हणून राहणार, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून ती राजकीय ताकद उभी राहणार. आणि ती ज्या दिवशी आपण दाखवाल त्या दिवशी राजकीय पक्ष हे तुमच्या पायाशी जोडलेले असतील. आज तुम्ही त्यांच्याकडे जाताय अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ती आता करण्याची वेळ आली. ती आता वेळ आलेली आहे. ओबीसीना स्वतःचं आरक्षण शाबूत ठेवायचं असेल तर ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल. उमेदवार ओबीसी मधला कोणी असेल, कोणी असेल, तुम्हाला ठरवावं लागणार आहे की माझं मत ओबीसीलाच, माझं मत आरक्षणवादी. आरक्षणवादी एससी असेल, एसटी असेल त्याला असताना माझं मत आहे, ओबीसी असेल त्याला माझं मत आहे. उद्याच्या विधानसभेमध्ये किमान 100 आमदार जे आहेत ते ओबीसीचे आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि ते करायचं असेल तर कोणाला पक्ष सोडण्याची गरज नाही. जो काँग्रेसवाला आहे त्यांनी काँग्रेसमध्ये राहावं, तो बीजेपी आहे तो बीजेपी मध्ये राहावं, जो उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये आहे त्यांनी उद्धव ठाकरेच्या सेनेमध्ये राहावं. त्याला पक्ष सोडण्याची गरज नाही. फक्त त्यांनी त्याच्याबरोबर एक जबाबदारी घेतली. भारतीय जनता पक्षामध्ये असेल तर भारतीय जनता पक्षाबरोबर तो असला पाहिजे. त्यांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे, ती म्हणजे मी माझ्या पक्षामध्ये भांडण करणार म्हणजे करणारच. आणि कशासाठी भांडण करणार तर मला तिकीट मिळावं म्हणून नाही. व्यक्तिगत भांडणाचं मी सांगत नाहीये, पण उद्याच्या समझोत्यामध्ये असं धरून चाला की भारतीय जनता पक्षाला का त्यांच्या वाट्याला आलं तर तुमचं भांडण हे पाहिजे. भांडण आपण असताना हे केलं पाहिजे की 50% जागा ह्या ओबीसीच्या वाट्याला गेल्याच पाहिजे. हे भांडण आपण त्या ठिकाणी केलं. पक्ष सोडून उपयोगात नाही. पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. पक्षामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण भांडलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आता या पक्षाच्या भांडणाला ताकद द्यायची असेल तर मी असं म्हणेन की ही जी आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे तिची सांगता 7 ऑगस्टला औरंगाबादमध्ये आम्ही करतो. 7 ऑगस्टला आम्ही औरंगाबादमध्ये करतोय. 7 ऑगस्टचं महत्व काय आहे? 7 ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल लागू झालं, GR काढला, तो दिवस आहे. मंडल लागू झाला, GR निघाला, तो 7 ऑगस्टला निघाला. आपल्याला राष्ट्रीय लढाई जर जिंकायची असेल आणि करायची असेल तर यापुढे 7 ऑगस्ट हा मंडल दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे. 7 ऑगस्ट हा मंडल दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे. आणि त्याची सुरुवात ही औरंगाबाद पासून आपण केली पाहिजे. जे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहेत ओबीसी, माझं त्यांना असं आव्हान आहे, तुमचा राजकीय चेहरा, ओबीसीचा राजकीय चेहरा दाखवणं महत्वाचं आहे. तो दाखवणार कसा?
एकतर तुम्ही आमदार निवडून आणले पाहिजे, त्यातून दाखवता येतो नाही, तर 7 तारखेला मंडल दिन साजरा करताना आपण त्या ठिकाणी दाखवता येईल. आमदारकीच्या निवडणुका नंतर आहेत. तुम्हाला आपल्या पक्षामध्ये भांडायचे, आपल्या पक्षामध्ये लढायचे. ते लढत असताना आपल्यालाच विचारते तुम्हाला तिकीट का आम्ही द्यायचं, तुम्ही तर माळी आहात, तुमच्याबरोबर धनगर नाही, वंजारी नाही, अमुक नाही, तमुक नाही, घिसाडी नाही, कोणीच नाही, मग तुम्हाला कशाला उमेदवार. आणि म्हणून म्हटलं की समाजाचे मेळावे हे वेगळे आहेत आणि ओबीसीचा मेळावा हा वेगळा आहे. 7 ऑगस्टला इथला वेगवेगळा ओबीसी समूह आहे. यांनी स्वतःच्या समाजाचे बॅनर, घेत औरंगाबादला 7 तारखेला पोहोचले. लाखाच्या संख्येने आपण पोहोचला. तर मी असं म्हणेन, अर्धी लढाई आपण जिंकली हे लक्षात घ्या. अर्धी लढाई आपण जिंकली आणि गावामधलं जे दहशत आहे तेही आपण सर संपवायला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांना आपण सर त्याच्यातून भीती निर्माण केलेली आहे. 7 ऑगस्टच्या लाखाच्या ओबीसीच्या असणाऱ्या रॅलीने इतर राजकीय पक्षांमध्ये धडकी भरवलेली असेल की आपण जर ओबीसीला उमेदवारी दिली नाही तर आपल्याला मत मिळणार नाही, याची खात्री त्याला असताना होणार आहे. कारण आताच चर्चा सुरुवात झाली आहे की मराठा ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही. काँग्रेस आणि एनसीपी हे मराठ्यांचे पक्ष आहेत, हा स्टॅम्प लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस आणि एनसीपी मराठ्यांचा पक्ष आहे, श्रीमंत मराठ्यांचा पक्ष आहे, हा स्टॅम्प लागलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मणांचे आहेत, हेही आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. आणि म्हणून भूमिका घेण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंनी ओबीसीना सल्ला दिला की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा, जागा वाढवून घ्या. जागा वाढवून घेतल्या की आपल्याला मराठ्यांना सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. आरक्षण त्या ठिकाणी देता येईल. अरे मुळात भांडण आहे की मराठा समाज म्हणतोय की मला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसी म्हणतोय की मी मराठ्यांना घ्यायला तयार नाही. म्हणजे आग लागली आहे उत्तरेला आणि उद्धव ठाकरेचा बम चाललाय दक्षिणेला. म्हणजे आग लागली आहे उत्तरेला आणि उद्धव ठाकरे यांचा बंब चाललाय दक्षिणेला. ती आग कशी विझणार? ती आग विझणार कशी? शरद पवार आपण असं पाहिलं, सगळ्यात सिनियर नेते. अपेक्षा होती की हे वातावरण शांत करतील, पण शांत करण्याच्या ऐवजी त्यांनी घासलेटच टाकून दिलं, डिझेल टाकून दिलं, पेट्रोल टाकून दिलं. काय म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची शक्यता आहे. अरे बा, तेच तर आपल्याला थांबवायचं आहे की मणिपूर होऊ द्यायचं नाही. राजकीय भांडण हे राजकीय भांडण राहिलं पाहिजे, ते सामाजिक भांडण होता कामा नये. राजकारणामधलं पोळ्या भाजण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आपल्या सर्व ओबीसीला आहे की हा लढा आपल्याला मिळून या ठिकाणी लढावा लागेल.
हा मिळून लढावा लागेल. आणि या राजकीय पक्षांना जे उलटे आहेत त्यांना सुलटा आपल्याला करावं लागेल. डोक्यावरती जे आहेत ते डोक्यावर न राहता ते पायावरती उभे राहतील ही बघण्याची आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला एवढंच आवाहन करणार आहे की अनेक जण म्हणतात की जायचं कसं, अनेक जण म्हणतात जायचं कसं, तर मी त्यांना म्हणतो की पक्षाच्या इतर पक्षांचं निमंत्रण येतं त्यावेळेस तुम्ही यावं म्हणून ते सगळ्या सोयी करतात. काका लग्न त्यांचं आहे, लग्न त्यांचं आहे, लोक आली पाहिजेत त्या लग्नाला म्हणून ते सोयी आणि सवलती देतात. इथं लग्न कोणाचं आहे? इथं लग्न कोणाचं आहे? तेव्हा आपल्या लग्नाला आपणच गेलं पाहिजे, दुसरं कोणी येणार नाही. आणि दुसरं तुम्हाला जाण्यासाठी सोयी सुद्धा देणार नाही, एवढं लक्षात घ्या. का त्याचं लग्न नाहीये, त्याचं लग्न असतं तर त्यांनी सोय केली असती. आता हे आपलंच लग्न असल्यामुळे आपल्याला आपलीच सोय करावी लागेल, ही आपल्याला आपलीच सोय करावी लागेल. आणि ते आपल्याला आपलीच सोय करावी लागेल कारण का येणारी जी पिढी आहे, तुम्ही आम्ही सगळेजण कॉलेजमध्ये तर जाणार नाही घेऊ की जाणार आहात? जे जे कॉलेजमध्ये जाणार आहेत त्यांनी हातवरती करा. का तुमचं वय झालं की कॉलेज तुम्हाला घेणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही नोकरी मागायला गेलात तरी तुम्हाला नोकऱ्या देणार नाही. ही लढाई आपण येणाऱ्या पिढीसाठी लढतो हे लक्षात घ्या. आपल्यासाठी अगोदरची पिढी लढली, त्यांनी मिळवलं. आपली जबाबदारी आहे टिकवणं, ही आपली जबाबदारी आहे. शाबूत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मिळवलेलं जसंच्या तसं पुढच्या पिढीला देणं ही आपली असणारी जबाबदारी आहे. आणि म्हणून येणाऱ्या पिढीला शाबूत ठेवणं, येणारी पिढी मान सन्मानाने आज आपण जगलो त्याच पद्धतीने ती जगली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी 7 ऑगस्टला औरंगाबादला पोहोचून आपली राजकीय ताकद दाखवून घ्या. आणि आम्ही यापुढे मंडळ 7 ऑगस्ट मंडळ दिवस साजरा करू, हा ऐलान करू, उपस्थित राहून ऐलान करू. एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.